नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शेअर बाजारामध्ये काहीशी अपेक्षित आणि बरेचशी अनपेक्षित अशी घटना आज नोंदवली गेली. ती होती झोमॅटोच्या आयपीओची. झोमॅटोचा हा आयपीओ भारतातल्या अत्यंत अपेक्षित अशा स्वरूपामध्ये समोर येत असताना खरं तर तो अपेक्षेची अनेक दालनं ओलांडून पलीकडे गेला. 73 रुपयापासून सुरू झालेली ही बोली 139 रुपयापर्यंत प्रति शेअर अशी पोहोचली आणि झोमॅटो या केवळ आणि केवळ अन्न पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन पोहोचवण्याचं काम करणाऱ्या कंपनीची आजची किंमत 60,000 कोटी रुपये इतकी झाल्याचं म्हटलं जात आहे. मुळात जे स्वतः अन्न उत्पादक नाहीत, मुळात जे स्वतः अन्न प्रक्रिया उद्योजक नाहीत आणि मुळात जे स्वतः केवळ अन्नाची, त्यात सुद्धा तयार अन्नाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत फक्त वाहतूक करतात, त्या कंपनीची इतकी मोठी किंमत होणं हे अनेक अर्थतज्ञांच्यासाठी चर्चेची आणि काहींसाठी चिंतेची गोष्ट ठरलेली आहे. झोमॅटोचा आयपीओ येण्याच्या आधीपासूनच झोमॅटोला इतकं महत्त्व का द्यायचं? झोमॅटो हे केवळ आणि केवळ व्यापाराच्या साखळीतला एक घटक असलेलं संस्थान आहे. त्यांना इतका पैसा का द्यायचा? जे स्वतः काहीच बनवत नाहीत त्यांच्यात झालेली गुंतवणूक ही भविष्यात गुंतवणूकदारांना सुरक्षा देणारी ठरेल की हे सगळे पैसे प्रत्यक्षात फसवणूक पद्धतीनंच उरतील, असे अनेक प्रश्न या आधीपासून सुरू होते. पण या सगळ्या चर्चेला दूर सारत भारतीय शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांनी झोमॅटोवर विश्वास टाकला आणि आजच्या घडीला 139 रुपये प्रति शेअर इथपर्यंत त्याची किंमत ठरवण्यात आली. या निमित्तानं ज्यांनी सुरुवातीला गुंतवणूक केली त्यांचे पैसे क्षणार्धात दुप्पट झाले आणि त्यातून ते नफा कमवते झाले आहेत. हा सगळा पैसा भविष्यात झोमॅटोची कंपनी कशा पद्धतीनं वापरेल याबद्दलचे प्रश्न आहेतच, पण जोडीला अर्थव्यवस्थेतले हे बदल जे आत्ताच्या घडीला लॉकडाऊनच्या मुळे, टाळेबंदीच्या मुळे अस्तित्वात आलेले आहेत, तेही विसरता कामा नयेत. झोमॅटो सारखी एक केवळ संकल्पना ही संपूर्ण हॉस्पिटॅलिटी, आदरातिथ्याच्या उद्योगाला भारी पडतीये का, हे सुद्धा आपल्याला चर्चेत घ्यायचंय. कारण एखादं नीट बसून जेवता येईल अशा स्वरूपाचं आणि त्या अनुषंगिक सोयीसुविधा पुरवणारं हॉटेल काढण्यापेक्षा पार्सल केंद्र सुरू करणं हे आता किफायतशीर झालंय का? या सर्व परिस्थितीमुळे हॉटेलांमध्ये जाऊन खाणं जेवणं ही हौस मौज स्वस्तात घरात बसून करता येणार आहे का? आणि यामुळे अर्थचक्रातही इतर अनेक छोट्या गोष्टी बदलणार आहेत का? हे सगळं आपण चर्चेला घेऊच. जाता जाता त्याचबरोबर हाही मुद्दा असेल की पिकवणाऱ्याच्या हातात काय पडतंय. या निमित्तानं आजची चर्चा लक्षवेधीत शीर्षक आहे झोमॅटोची उसळी. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत 2 चार्टर्ड अकाउंटंट आहेत. सीए अजित जोशी, सीए आनंद देवधर, त्याचबरोबर बँकिंग क्षेत्राच्या व्यवहारांच्या संदर्भातले तज्ज्ञ आणि अर्थविश्लेषक या नात्यानं आपल्याला परिचित असलेले विश्वासराव उटगी आहेत. आणि आपल्या सोबत धनंजय खारकर आहेत, जे स्वतः झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय आहेत. आपण या सर्वांचं चर्चेमध्ये स्वागत करतोय. माझा पहिला प्रश्न हा धनंजय यांना असणार आहे. धनंजय, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? जी धनंजय, आत्ताच्या घडीला झोमॅटोची 60,000 कोटींची किंमत ही केवळ आणि केवळ तुमच्यासारख्या सगळ्या श्रमिकांच्या खांद्यावर तयार झालेली आहे. प्रत्यक्षात तुम्ही सगळी मंडळी ही झोमॅटोशी जोडली गेलेली आहात. तुमच्या उत्पन्नाचं गणित कसं असतं? तुम्हाला मिळणारा पैसा हा प्रत्येक डिलिव्हरीवर अवलंबून असतो की डिलिव्हरीच्या बिलावर तुमचं कमिशन ठरतं? नाही, प्रत्येक डिलिव्हरी मागे असते. एक मला सर्वसाधारण गणित सांगा. तुमचा स्वतःचा वेळ तुम्ही दररोज 8 तास देणं गरजेचं आहे का? तुमची कामाची पद्धत काय आहे? कारण झोमॅटो जर 60,000 कोटीची होत असेल
तर त्यासाठी आपले श्रम देणारे श्रमिक कशा पद्धतीने काम करतात हे या चर्चेत यायला हवं. बरोबर आहे. जी. पीक आवर्स असतात ते भरावे लागतात, म्हणजे 11 ते 3 हे पीक आवर्स असतात आणि संध्याकाळचे 7 ते 11 हे असे पीक आवर्स असतात. आणि मधल्या फावल्या वेळेत जरी काम केलं तर पैसे मिळतात, पण कमी रेट मिळतो. अगदी. आपल्याला हे सांगता येईल तुम्हाला प्रत्येक डिलिव्हरी मागे किती पैसे मिळतात आणि डिलिव्हरीच्या बिलाचा आणि त्या पैशाचा काही संबंध आहे का? नाही नाही, प्रत्येक डिलिव्हरी मागे म्हणजे डिस्टन्स वरती पण अवलंबून आहे. पण एका डिलिव्हरी मागे आता तर 20 रुपये झालेलं आहे. 20 रुपये पर ऑर्डर मिळतात बर 3 सर, किलोमीटरच्या रेडियस मध्ये. 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये. मग सर्वसाधारणपणे यासाठी लागणारा खर्च, मग ती सायकल असेल किंवा बाईक असेल, कधी कधी मोठी गाडी असेल, या सगळ्याचा खर्च कुणी करायचा? हा डिलिव्हरी बॉयने घ्यायचा. मग तुम्हाला 20 रुपयातला प्रत्यक्ष खर्च किती जातो आणि निव्वळ नफा हातामध्ये किती उरतो? महिन्याची कमाई साधारण एक झोमॅटो बॉय किती करू शकतो? पूर्वी शक्य होतं, पण आता महिन्याची 15,000च्या वर जात नाही साहेब. आणि 15,000च्या वर जाऊ नये असा प्रयत्न कंपनीकडून होतो का? कारण ओला उबेर चालवणारे बऱ्याचदा अशा प्रकारची तक्रार करताना दिसतात. हो, ऍक्च्युली हे मॅटर ऑफ हॅबिट आहे. पूर्वी झोमॅटोने जेव्हा चालू केलं तेव्हा लोकांना खूप भरभरून दिलेलं सुरुवातीला, मार्केट क्रिएट करण्यासाठी. बर. आता म्हणजे तोच कॉस्ट कटिंग मध्ये आणत म्हणजे 20 रुपये पर ऑर्डर आणलेला आहे झोमॅटोने. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही या चर्चेत सहभागी होत आहात त्यासाठी, आतापर्यंतची जी माहिती दिली त्याबद्दल. पण तुम्ही चर्चेत असे जोडलेले राहा. आता इतर मान्यवरांसाठीचे प्रश्न आपण सुरू करतो. आत्ताच्या घडीला आपण झोमॅटोनी संपूर्ण देशभरात उभी केलेली व्यवस्था डोळ्यासमोर ठेवून या 60,000 कोटींची चर्चा करूया. अजित जोशीजी, आत्ता हे 60,000 कोटी गुंतवलं जाणं हे अनेकांना धक्कादायक वाटतंय. तुम्हाला धक्कादायक वाटतंय? तुमच्यासाठी अपेक्षित होतं का? तुमच्यासाठी चिंतेची चाहूल आहे? मला अजिबात धक्कादायक वाटत नाही, हे अपेक्षितही आहे. चिंतेची चाहूल वगैरे असं काही मी त्याच्याबद्दल म्हणणार नाही. आपण सगळ्यात आधी एक लक्षात घेऊ प्रसाद, की तुम्ही जे बोलताना सांगत होतात की एक अन्न इकडून तिकडे पोचवणारी सेवा, तर झोमॅटो ही फक्त अन्न इकडून तिकडे पोचवणारी सेवा नाही, हे आपण आधी लक्षात घ्यायला पाहिजे. आपण ज्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात राहतो आहोत तिथे झोमॅटो हा IoT म्हणजे इंटरनेट ऑफ द थिंग्सचं एक उदाहरण आहे. आणि त्याच्यामुळे तो एक अन्न इकडून तिकडे पोचवतातच, पण त्याचबरोबर त्यांची सगळ्यात मोठी ताकद हा त्यांचा डेटाबेस आहे. त्यांच्याकडे येणारे ग्राहक, त्या ग्राहकांनी नोंदवलेल्या ऑर्डर्स, ही संपूर्ण माहिती जी आहे, ही माहिती ही त्यांची ताकद आहे. हे जर समजून घेतलं तर दुसऱ्या कोणाला तरी एखादा प्रति झोमॅटो उभा करता येईल आणि मग त्यातून ग्राहकांचाही फायदा शक्य होईल, धनंजयजींसारख्या डिलिव्हरी बॉयचा पण फायदा शक्य होईल. हे सगळं हे जर समजून घ्यायचं असेल तर हे समजायला हवं की तो डेटा ही त्यांची ताकद आहे. आणि मग त्या डेटाच्या जोरावर ते आज हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला किंवा हॉटेल इंडस्ट्रीला, नॉट हॉस्पिटॅलिटी, हॉटेल इंडस्ट्रीला ते आज कच्चा माल सप्लाय करू शकतात, ते जाहिराती घेऊ शकतात. आज त्यांचा मॅक्झिमम रेव्हेन्यू जो आहे ना, तो तुमचं अन्न इकडून तिकडे पोहोचून येत नाहीये. माझ्या मते काहीतरी 8 का 10% रेव्हेन्यू हा त्याच्यातला आहे. परंतु उरलेला रेव्हेन्यू जो आहे तो डेटा जो मोठा कॅप्चर केलेला आहे, त्या डेटाचा वापर कमर्शियली करायचा, त्या डेटामधून लोकांना जाहिराती करायला द्यायच्या. उद्या एखाद्याला हॉटेल काढायचं असेल तर तो माणूस झोमॅटोकडे जाऊन विचारेल की या परिसरामध्ये किती प्राइस रेंज असते, कुठली टेस्ट आहे लोकांची, काय प्रकारचे पदार्थ आवडतात, किती वैविध्य आवडतं, आणि हा सगळा डेटा झोमॅटो विकेल. त्यामुळे झोमॅटोची ताकद हा डेटा आहे. म्हणजे जसं मॅकडोनल्डच्या फाउंडरनी असं एक प्रसिद्ध त्यांचं विधान आहे की आय इन्सिडेंटली सेल बर्गर्स. माझा मूळ धंदा रिअल इस्टेटचा आहे. मी रिअल इस्टेटचा म्हणजे काय, तर मी जी जागेवर मॅकडोनल्ड उभं करतो त्या जागेची किंमत ही मूळ. तसं झोमॅटो अन्न तुमच्या घरी आणून देतं हे इन्सिडेंटल आहे, हा मुख्य धंदा नाही. अगदी अगदी. म्हणजे काही वर्षांपूर्वी आधार कार्ड प्रचलित होत असतानाच्या वेळेला सांगितलं जायचं की आधार कार्ड काही वर्षांच्या नंतर तुम्ही दिवसात किती श्वास घेतले हे सुद्धा नोंदवायला लागेल आणि त्यातूनच इतर अनेक प्रकारची तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तींच्या बाबतची माहिती ही कुठे ना कुठेतरी नोंदवली जात असेल. याच निमित्तानं विश्वासराव उटगी, आपल्यासाठीचा प्रश्न, झोमॅटो सारख्या इतर अनेक IPOच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेची बळकटी समजायची
की ही केवळ फुगवट्याची गोष्ट आहे? झोमॅटोचा आयपीओ येण्यापूर्वीच तो चर्चेत आला. त्या चर्चेतले काही मुद्दे इथे तुम्ही मांडलेत, पण मी पण थोडं मांडू इच्छितो. जी. आणि कसं असतं की झोमॅटो ही तोट्यातली कंपनी आहे, मग झोमॅटोची व्हॅल्यू एवढी कशी मोठी, हा पहिल्यांदा चर्चेचा मुद्दा. आणि मग लोक अशा एका झोमॅटोच्या एवढ्या मोठ्या आयपीओच्या म्हणजे आयपीओ साठी ऍप्लिकेशन जे फाईल केलं आणि सेबीने ते अप्रूव्ह केलं, मग हे अप्रूव्ह कसं होतं अशी सगळी चर्चा सुरू झाली होती. त्याही वेळेस मी एक व्हिडिओ प्रसारित केला होता आणि तेव्हा माझा एक असा मुद्दा होता, तो इथे सांगणं आवश्यक आहे बिलकुल. की झोमॅटो ही फूड डिलिव्हरी कंपनी तोट्यात जरी दाखवत असले तरी त्यांचे एकूणच बिझनेस प्रोजेक्शन ते जे दाखवतायत ते सेबीने ग्राह्य धरले आहेत. आणि त्यांच्या बिझनेस प्रोजेक्शनमध्ये पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये जी. पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये ते एकूणच झोमॅटोचा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात आणि कशा पद्धतीने करू पाहतायत याबद्दल आता अजित जोशी जे सांगत होते त्या अनुषंगानेच तो मुद्दा आहे की ते आज जरी फूड डिलिव्हरी बॉयजच्या आधाराने फूड डिलिव्हरी सिस्टम चालवत असले आणि तो एक IT प्लॅटफॉर्म आहे आणि त्याला म्हणजे ह्युमन इंटरव्हेन्शन आहे, तर आज फूड डिलिव्हरी आहे, उद्या रियालिटी सेक्टर असेल, परवा कदाचित शस्त्रास्त्र निर्मिती करणारं असं असेल. पण अमेझॉन ह्या जगामध्ये एक असं एक साधन आहे ज्याच्यामध्ये पिन टू पिऑन हे सगळं विकलं जातं आणि ते जगभर विकलं जातं. त्याची सुरुवात ही झोमॅटो सारखीच होती जवळपास. आणि आज अमेझॉनचा बेझो हा स्पेस ट्रॅव्हल करतोय. त्यामुळे हे जे परसेप्शन आहे लोकांचं, कुठल्या आयपीओ मध्ये मी किती पैसे गुंतवायचे हे त्याच्या परसेप्शनवर आहे आणि म्हणून त्याचा आयपीओ हा 10 पटीने वधारलेला आहे. हे त्याचं उत्तर आहे. त्याचं व्हॅल्युएशन किती आणि त्याच्या शेअरची किंमत किती हे आत्ता तरी गौण राहतं. म्हणजे मार्केट हे बहुतांशी सेंटिमेंट्स वरती चालतं असं मी सध्या म्हणेन. ठीक आहे, इथेच थांबतो. तुमच्या पुढच्या प्रश्नाला मी उत्तर देईन. बिलकुल बिलकुल. आपल्या सोबत असलेल्या आणखीन एका चार्टर्ड अकाउंटंटना या निमित्तानं बोलतं करू. आनंदराव देवधर आपल्या सोबत. आनंदजी, झोमॅटोच्या निमित्तानं सुरुवातीच्या काळात ज्या ज्या प्रकारच्या शंका उपस्थित झाल्या त्या झोमॅटोचा आयपीओ ओव्हरसबस्क्राईब झाल्यामुळे निकाली निघालेल्या आहेत. कसं आहे याच्यामध्ये, पहिल्यांदा तुम्ही मगाशी जे सांगत होता की झोमॅटोने 60,000 कोटी रुपये कमावले किंवा मिळवले, ते पहिल्यांदा मी तुम्हाला करेक्ट करू इच्छितो. झोमॅटोचा इश्यू हा 9,375 कोटी रुपयांचा होता. तुम्ही हे मार्केट कॅपिटलायझेशन सांगताय त्यांचं. ते माझ्या मते 60,000 पेक्षा जास्त 90,000 कोटींच्या जवळपास आहे आज. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे जे 1 लाख कोटी थोडा वेळ होतं, मग ते थोडं खाली आलं. त्यावेळी 140 होता, त्यावेळी तो 1 लाख कोटी क्रॉस झाला. आता असं आहे की मार्केट कॅपिटलायझेशन ही फक्त नोशनल फिगर असते, त्याचा काही अनालिटिक्स मध्ये उपयोग होतो, पण तेवढे पैसे मिळाले असा त्याचा अर्थ नाही. याचा अर्थ असा आहे की झोमॅटोचे सगळे शेअर आज विकले तर टोटल 60,000 कोटी तुमच्या हिशोबात जमा होतील. त्यामुळे झोमॅटोला मिळाले फक्त 9,375 कोटी. दुसरं त्यांचं जे ऑब्जेक्शन होतं की हे लॉस मेकिंग कंपनी आहे, तर लॉस मेकिंग कंपनी आहे हे तर जगजाहीर आहे, कारण ते बॅलन्स शीट मध्ये दिसतच आहे. पण म्हणून त्यांनी पैसे कमवायचे नाहीत, म्हणजे पैसे गोळा करायचे नाहीत का? कारण लॉस मेकिंग कंपनीला कुठलीही बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पटकन लोन देत नाही, कारण त्याची रिपेमेंट कॅपॅसिटी ही एस्टॅब्लिश होत नाही. त्याच्यामध्ये किती प्रोजेक्शन केलं तरी थोडं डिफिकल्ट जातं. आता हे न्यू एज बिझनेसेस आहेत, सगळे जसे इंटरनेट ऑफ थिंग्स जसं जोशी सरांनी सांगितलं त्या टाईपचे ऍप बेस्ड हे सगळे बिझनेसेस आहेत. आणि त्याचं सगळं व्हॅल्युएशन जे आहे हे वेगळ्या पद्धतीने होतं. त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूचं एस्टिमेशन करून त्याचं करंट व्हॅल्युएशन काढलं जातं, प्रीमियम ठरवला जातो. तुम्हाला आणखी एक माहितीसाठी सांगतो की आता आपण झोमॅटोचा विषय करतोय. नोव्हेंबरला म्हणजे दिवाळीच्या सुमारास पेटीएम म्हणून एक कंपनी, सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये पेटीएम असतात, बिलकुल पेटीएमचा इश्यू येणार आहे. तो झोमॅटो पेक्षा मोठा आहे आणि पेटीएम सुद्धा मार्च 21 ला लॉस केलेली कंपनी आहे. सतत ती लॉसच करते आणि त्यांचं अवेलेबल व्हॅल्युएशन हे $16 बिलियन आहे आणि अनरिपोर्टेड व्हॅल्युएशन आहे ते एनिवेअर बिटवीन $24 बिलियन टू $30 बिलियन. आता हे असं कसं होतं, त्याचं कारण एकतर डेटाबेस जो आहे, जोशी सरांनी सांगितलं ते 100% बरोबर आहे. कारण डेटा इज गोल्ड असं आता हल्ली म्हटलं जातं इंटरनेटच्या ह्याच्यात. त्यामुळे बाकीचे जे ऑब्जेक्शन होते ते फारच ट्रिव्हियल होते की झोमॅटोला आधी पैसे मिळतात, मग त्यांना पैसे कशाला लागतात.
आणि झोमॅटोच्या एम्प्लॉईजनी फक्त 62% त्याच्यात हे केले, काय म्हणतात त्याला, गुंतवणूक सबस्क्राईब केली. केले. म्हणजे Subscribe एम्प्लॉईजचाच त्याच्यावर कंपनीवर विश्वास नाही, मग लोकांनी का ठेवायचा विश्वास. त्याच्यात एक क्लॅरिफिकेशन देऊ इच्छितो की झोमॅटोनी इश्यू काढण्याच्या आधी इसॉप्स दिले होते. म्हणजे एम्प्लॉई शेअर ऑप्शन स्कीम मध्ये त्यांनी कमी पैशाला ते शेअर एम्प्लॉईजना दिले होते 1 वर्षाच्या लॉक इन सकट. ज्याला समजा ते 40 रुपयाला दिले असतील, तर ज्याला 40 रुपयाला मिळाले तो कशाला 76 रुपयाचे शेअर घेईल, कारण आपली ऍव्हरेज व्हॅल्यू वर नाही. हे एक कारण असू शकतं. मला 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 आपल्याला एक आणखीन प्रश्न विचारायचा आहे आनंदराव, मला आपल्याला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे की झोमॅटोच्या सारख्या कंपनीत ती केवळ आणि केवळ तोटा कमावणारी कंपनी आहे म्हणून पैसे गुंतवायचे का, इथपासून सुरू झालेले प्रश्न हे भविष्यात त्यांच्या गुंतवणूकदारांना अपेक्षित परतावा मिळवून देतील अशा विश्वासापर्यंत पोहोचले आज तरी पोहोचले असं म्हणावं लागेल. मग आता मला प्राइस असेल एक ना, हे बघा बरेच लोक असे असतात आयपीओ मध्ये पैसे गुंतवतात, लिस्टिंगच्याच दिवशी 15-20% प्रॉफिट मिळालं तरी बाहेर पडतात, त्याच्यातनं दुसऱ्या आयपीओ मध्ये गुंतवतात. ज्यांना त्या बिझनेसमध्ये कसं आहे की कुठल्याही कंपनीत लॉंग टर्म होल्डिंग जर करायचं असेल ना, तर त्या कंपनीच्या बिझनेस व्हॅल्यूज वरती इन्व्हेस्टरचा विश्वास पाहिजे आणि त्याच्यासाठी मॅनेजमेंट वरती विश्वास पाहिजे. आणि जर मॅनेजमेंट त्या विश्वासाला पात्र ठरणार असेल, आज त्यांच्या मॅनेजमेंट बद्दल फार माहिती नाहीये लोकांना. म्हणजे ज्या पद्धतीने ऑब्जेक्शन घेतात त्यावरनं तर सरळ सरळ असं दिसतंय की मॅनेजमेंट बद्दल माहिती नाही. तसे जुने टाटा, बिर्ला, महिंद्र असे अनेक गोयंका असे जे होते, मॅनेजमेंट बद्दल खात्री असते लोकांना, त्यामुळे त्यांचे इश्यू सहज ओव्हर सबस्क्राईब होतात. आज केवळ आता झोमॅटो इज अ फर्स्ट मार्केट मूव्हर आहे, या टाईपचा तो पहिला आयपीओ आहे. स्विगी मे कम लेटर ऑन, पण स्विगीचं बिझनेस मॉडेल वेगळं आहे झोमॅटोपेक्षा. तर हे न्यू एज बिझनेसेस आहेत सगळे, त्यामुळे आपल्याला इनिशियली ते सगळे लॉस करतात. आता त्यांचे प्रॉफिट कधी करतील याच्यावरती शेअर मार्केटची व्हॅल्यू ठरत नाही, त्याच्या ब्रँडच्या परसेप्शन व्हॅल्यू वरती शेअर मार्केटची व्हॅल्यू मूव्ह होते असं. याच्या निमित्तानं पुढचा एक प्रश्न अजित जोशी यांना, झोमॅटोच्या मुळे हॉटेल उद्योगाला घर लागू शकते का? काय आहे, आपल्याकडे आपल्या देशामध्ये लोकसंख्या आणि त्यामुळे मिळणारे नंबर्स ही एक मोठी ताकद आहे. त्यामुळे असं आहे की आज जेव्हा आता हा लॉकडाऊन येण्याच्या आधी झोमॅटो होतं, तेव्हाही हॉटेल्स होती, तेव्हा लोक बाहेरही जाऊन जेवायचे आणि घरीही मागवायचे. आता पुन्हा लॉकडाऊन उठल्यावर काही लोक बाहेर, कारण तुम्ही लक्षात घ्या हॉटेल आणि झोमॅटो या दोन वेगळ्या सेवा आहेत. झोमॅटो तुम्हाला घरी अन्न आणून देतं, हॉटेल तुम्हाला एक अनुभव देतं. मला खात्री आहे की आपल्या दर्शकांनाही सहमत होतील याच्याशी की आपण हॉटेलमध्ये पोट भरायला जात नाही, तर आपण हॉटेल ही प्रोसेस एन्जॉय करायला जात असतो आणि ती प्रोसेस तुम्हाला झोमॅटो देऊच शकत नाही आणि ते देण्याचा प्रयत्नही करत नाही. त्यामुळे मी असं म्हणेन की हॉटेल आणि झोमॅटो कॅन को एक्झिस्ट, दे हॅव को एक्झिस्टेड बिफोर. हा, आता फरक कुठे पडतो की खूप महाग जी हॉटेल्स होती किंवा अतिशय एक्सपेन्सिव्ह कॅटेगरीतली जी हॉटेल्स होती, त्याच्या तुलनेमध्ये चांगलं अन्न हे मला इतरही ठिकाणाहून सहजपणे मिळू शकतं. हे आता कळायला लागले. कॉम्पिटिशन खूप आलेली आहे, कारण एक क्वांटिटी किचन नावाची कॉन्सेप्ट ही झोमॅटोमुळे शक्य बनली. क्वांटिटी किचन काय आहे की माझं हॉटेलच नाही, माझं रेस्टॉरंट नाहीच आहे, मी येऊन तुम्ही जेवूच शकत नाही, तुम्हाला हवं असेल तर घरी मागवा. अगदी, म्हणजे थोडक्यात एक पार्सल काउंटर आहे फक्त, आणि पार्सल काउंटर झोमॅटोशी जोडलं गेलेलं आहे. करेक्ट. तर त्याच्यामुळे काय होतं, सेंट्रल किचन क्वांटिटी किचन इज अ बिगर स्केल. सांगायचा मुद्दा असा आहे की त्याच्यामुळे अस्तित्वात असलेल्या हॉटेल्सना, हॉटेल्सची ताकद काय, पुन्हा एकदा मी मगाशी मॅकडोनल्डचं म्हटलं तिथे जातो की तुम्हाला अनुभव मिळतो, हॉटेलमध्ये जाण्याचा अनुभव असतो आणि त्या अनुभवामुळे काय होतं की तो अनुभव मिळवायचा तर जागा पाहिजे, त्याचं भाडं द्यायला पाहिजे किंवा ती विकत घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी हेवी इन्व्हेस्टमेंट पाहिजे. सो एका अर्थाने हॉटेल काढण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक लागते आणि मग त्यातून तुम्ही सगळं सेव्ह करू शकता. जी, अजित याच्यात एक छोटा मुद्दा, एक थोडासा गंमतशीर मुद्दा आहे. 5 स्टार हॉटेलवाल्यांना माहित असतं की त्यांच्याकडे आलेला माणूस हा अन्न खायला नाही आलाय, तो त्या अँबियन्स साठी आलेला आहे. अगदी प्रत्येक हॉटेलमध्येच हा प्रकार आहे. काही हॉटेल ही त्या ग्रेडनुसार पोट भरायची असतात, काही ठिकाणी अनुभव घ्यायची असतात. तर आता आपण ज्या अँबियन्सची चर्चा करतोय, ज्या हॉटेलमधल्या अनुभवाच्या, जेवणाच्या अनुभवाच्या साठी आपण तिथे जातो, त्या सगळ्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या अन्नाची किंमत ही झोमॅटोवरून मागवलेल्या अन्नाच्या किमती इतकीच आहे. मग एक, अन्न आपण खातो आहोत, 2, त्या अनुभवापासून पारखे आहोत, मग झोमॅटोची डिलिव्हरी हा घाट्याचा सौदा नाही, कारण ती कमी आहे. तुम्ही तेवढीच काय सांगतोय, ती कमी आहे. हॉटेलमध्ये जी डिश 100 रुपयाला असते ती घरी ऑर्डर करेपर्यंतची, तर त्याचे टॅक्सेस, झोमॅटोच्या फिया, हे ते सगळं पकडून ती 120 रुपयाला होते. पण तिथे माझा कन्व्हिनियन्स मी पाहत असतो.
मला वेळ नसतो जाऊन हे करायला. माझं काहीतरी काम चालू असतं, मी टीव्ही बघत असतो, माझ्याकडे मित्रमैत्रिणी आलेले असतात, आम्ही सगळे मिळून घरी जेवणार असतो. मला हॉटेलमध्ये मग वेटिंग पिरियड, मी बाहेर थांबून राहा 20 मिनिटं, मग आत गेल्यावर कंजेस्टेड बसा, हे सगळं मला नको असतं. तुम्ही काय प्रसाद, आपण मुळात एक समजून घ्यायला पाहिजे, बिझनेस इज अ क्रिएशन ऑफ युटिलिटी. बिझनेस हा कशासाठी होतो, तर तुम्हाला काहीतरी उपयुक्तता देण्यासाठी होतो. प्रश्न असा आहे की तुम्हाला कोणती उपयुक्तता हवी आहे. तुम्हाला बाहेर जायचा अनुभव हवाय का, हॉटेलमध्ये जा. तुम्हाला घरी बसायचा कम्फर्ट हवाय का, घरी मागवा. आता घरी बसायच्या कम्फर्टची जर किंमत जास्त असेल, तुम्ही द्यायला तयार असाल तर द्या. बर हे म्हणजे ह्याचं काही असं शत्रुत्व आहे आणि अशी काही हा मी मगाशी जो मुद्दा सांगत होतो प्रसाद, तो असा आहे की काही हॉटेल्सना यामुळे थ्रेट वाटते. काही हॉटेल्सना असं वाटतं आहे की आपल्याला कॉम्पिटिशन आलेली आहे. कॉम्पिटिशन ही एक भांडवलशाहीचं वैशिष्ट्य असं असतं की छोट्या माणसाकडनं आलेली कॉम्पिटिशन ही भांडवलशाहीला सहन होत नाही. झोमॅटोने त्या शक्यता निर्माण केल्या. मी आज एक हॉटेल मला जर काढायचं असेल तर मला किमान 25, 30, 40 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागते. एक सेंट्रल किचन काढायचं असेल तर मला 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागते. बरोबर आहे. सो 40 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट घेऊन बसल्या माणसाला 10 लाखाची स्पर्धा आल्यावर पोटात दुखायला लागलं, न जेवता आणि झोमॅटोचं किंवा हॉटेलमधलं. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय सुरू केलं, विश्वासरावांना एक पटकन चळवळ- पुढचा प्रश्न आहे. वेळेची मर्यादा असल्यानं विश्वासरावांना पुढचा प्रश्न विचारतो. विश्वासराव, भांडवलशाहीतल्या या स्पर्धेला आपण पोषक मानायचं की त्यावरचे काही वेगळे निरीक्षण आहे तुमचं? नाही, या ज्या स्पर्धा असतात या नवीन नवीन कल्पनांना वाव देणाऱ्या असतात आणि हेच एक्झॅक्टली मार्केटचं तत्वज्ञान. कोणी कितीही नाकारलं तरी दॅट मार्केट एक्झिस्ट अँड सच काइंड ऑफ अ मार्केट फ्लरिशेस. त्यामुळे गेल्या 10 वर्षातली आलेली स्टार्टअप याची संख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे आणि ती भारतात आहे, हे लक्षात घ्या. त्या जॉईंट स्टॉक कंपनी म्हणून रजिस्टर होत आहेत आणि स्टार्टअप्स आर गेनिंग मोमेंटम. आणि आता आयपीओच्या बाजारात जेव्हा स्टार्टअप्स यायला लागलेले आहेत त्याची सुरुवातीची गुंतवणूक विविध क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे अनइमॅजिनेबल क्षेत्रात आहेत. त्यामुळे आता आपल्याला हे फूड डिलिव्हरी बॉईज दिसत आहेत, हे आपल्याला विजिबल आहेत, पण अशा अनविजिबल अनेक स्टार्टअप आहेत. माझा मुद्दा एवढाच आहे की भांडवलशाहीमध्ये या प्रक्रियेला अमाप महत्व आहे आणि मार्केट फोर्सेस अशा सगळ्या उपक्रमांना मदतकारक ठरू शकतात जर त्याची युटिलिटी व्हॅल्यू जी आहे ती लोकांना उपयुक्त आहे की नाही हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट्स हे लोकांना आणि समाजाला जर उपयुक्त असतील तर तो बिझनेस होऊ शकतो. याच्यावरती आपण सर्व इकॉनॉमिस्ट जाणणाऱ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. बर, विश्वासराव, आपल्या उत्तराच्या नंतर आनंद देवधर यांच्यासाठी प्रश्न. आनंदराव, झोमॅटोच्या सारख्या संकल्पनेच्या अस्तित्वात येण्यामुळे उत्पादक, प्रक्रिया करणारे या दोघांवर कोणतं संकट येऊ शकतं? सगळ्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचं एकमेकांना हे पूरक आहे. ते सगळे हे उत्पादन करणाऱ्या कंपन्या तुम्ही म्हणताय तर त्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचं उत्पादन करतात. त्याच्यामध्ये याच्यावर असा सर्व्हिस इंडस्ट्रीमुळे फरक नाही पडणार. एक मात्र नक्की आहे की मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीला जर बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असतात ज्या बिझनेसमॅनच्या हातात नसतात. तशा बिझनेसमध्ये बऱ्याच गोष्टी त्याच्या स्वतःच्या हातात नसतात, बियॉन्ड हिज कंट्रोल असतात. पण तुम्ही जर बघितला आपला टॅक्स रेव्हेन्यू जर बघितला तर सर्व्हिस इंडस्ट्रीचा शेअर खूप वाढलेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा शेअर खूप कमी झालेला आहे. क्लिअर शिफ्ट दिसतो आहे, पण डायरेक्ट बेसिक इंडस्ट्री ज्या आहेत आणि अँसेस्ट्रल ज्या असतात त्याच्यात फार फरक पडणार नाही असं वाटतं. मग एक छोटा उपप्रश्न, सेवा क्षेत्रातच रोजगाराची आता मोठी संधी भविष्यात असेल? सेवा क्षेत्रातही असेल असं मी म्हणेन. सेवा क्षेत्रातही असेल, ठीक आहे. जिथे तुम्हाला कपॅसिटीज एक्सपांड करायच्या आहेत, आता रिलायन्स घ्या, टाटा घ्या, अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्यांच्या डायव्हर्सिफिकेशन असतं, त्यांचं नवीन नवीन प्लॅन्स येतात. तिथेही त्या संधी, एकदा एक कंपनी आली की त्याला एसएमईचा सपोर्ट लागतो. त्यामुळे सगळ्या ठिकाणी जेव्हा वाढायचा रोजगार तेव्हा सगळीकडे वाढेल. एव्हरीबडी विल को एक्झिस्ट. ठीक आहे, आपण अशी आशा व्यक्त करूया की या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण टिकेल, राहील आणि जो बलशाली आहे तो आणखीन पुढे जाईल. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले हार्दिक आभार. लक्षवेधीच्या या भागात तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.